आज माझ्यासोबत नको ती वाटणारी गोष्ट घडली होती. ती म्हणजे सरूचं ॲडमिशन मला कॅन्सलेशनसाठी टाकायचं होतं आणि या अगोदर प्रिन्सिपलसोबत वगैरे जाऊन बोलून आली होती. त्यांनी सरळ म्हटलं होतं का तुम्ही आता ॲडमिशन केली, आता कोणतंही रिफंड होणार नाही. आता मला म्हणायचं फक्त इतकंच आहे की या जमान्यामध्ये ₹10 कोणी कोणाला देत नाही आणि त्या जमान्यामध्ये ₹3000 देऊन ॲडमिशन केली आणि त्याच्यातून सुद्धा आता ₹1 वापस मिळणार नाही. आता कोणासाठी ₹3000 काही जास्त नसेल, पण माझ्यासाठी तरी आहे. त्याच गोष्टीचं मला म्हणजे वाईट वाटत होतं आणि हीच गोष्ट होती जी नकोशी वाटत होती. खूप जास्त वाईट वाटत होतं की ₹3000 दिले आणि ते आता वापस मिळणार नाही. आता नाही दिले तर नाही दिले, त्यांना जोर जबरदस्ती करून काही वापस तर मागू नव्हती शकत. म्हटलं जाऊ दे. स्कूलमधून येता येता मला एका ठिकाणी मस्त असं मलबेरीचं झाड दिसलं होतं. आता आमच्या भाषेत ते याला म्हणजे मी मलबेरीज म्हणून ऐकलेलं आहे, पण प्रत्येकजण आपापल्या भाषेत त्याला वेगवेगळं काहीतरी म्हणत असते. म्हणजे 2 ते 3 नावं मी ऐकले आहे. याला कोणी तुती तर कोणी सैतूरसुद्धा म्हणत असते. ते वगैरे खाल्ले. दिवसभर पूर्ण म्हणजे आजचा दिवस खूप असा बिझी गेलेला होता. म्हणून 5 वाजता छान फ्रेश वगैरे झाली. पटकन अशी स्वयंपाक करायला लागली. कारण 7 वाजता किचनमध्ये अजिबातच थांबू देत नाही, इतकी जास्त गरमी होते. आणि स्वयंपाक वगैरे करता करता माझं डिटॉक्स वॉटरच्या काही आईस क्यूब वगैरे संपल्या होत्या. त्याचीच पेस्ट मी ते काढत होती. तोपर्यंत माझ्या सोरीने छान मस्त अशा गोल गोल पोळ्या करून घेतल्या होत्या. आता तिने पोळ्या कशा केल्या तुम्हाला म्हणजे दिसतच असेल आणि माझ्या कामामध्ये थोडी हेल्प पण केली तिने. ते वगैरे करून घेतलं होतं. स्वयंपाक तर झाला होता. दिवा अगरबत्तीची वेळ झाली होती, ते वगैरे करून घेतली होती. आणि आमचं रोजचं रुटीन आहे की संध्याकाळी सरूला आकुशा माकुशा केल्याशिवाय होत नाही. आता कोणाकोणाकडे छोटं जर बाळ असेल तर हे सगळं होतच असेल. नंतर जेवणाला थोडा वेळ होता म्हणून चकल्या वगैरे तळून घेतल्या होत्या. आणि आजच्या संध्याकाळच्या जेवणामध्ये मस्त अशी शेवभाजीचा बेत होता. सरू आणि मी छान जेवण वगैरे एन्जॉय केलं होतं. आणि 2 दिवसापासून जे आईस्क्रीम आणलेलं होतं तेच संपवण्याचं काम आमचं इथे होतं. संध्याकाळचं असं काहीतरी आमचं रुटीन होतं. जर पेजला आला असेल तर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. असा आजचा दिवस होता आणि आजच्यासाठी इतकंच होतं. चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.